हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज खूप महत्त्वाचा विषय आहे, म्हणजे सातत्य, कन्सिस्टन्सी. ही आपल्या जीवनात किती महत्त्वाची आहे, खूप महत्त्वाची आहे. का म्हणजे तुम्हाला जरा बुद्धिमत्ता कमी असली तरी सातत्य असलं का नाही यश मिळते. हो, बुद्धिमत्ता जराशी कमी असली तरी सातत्य असला की यश मिळते. सपोज एखादा मुलगा एकदम बुद्धिमान आहे, एक सातत्य आहे, हार्डवर्किंग आहे. वेरेज हा बुद्धिमान मुलगा, त्याला सातत्य नाहीये, आळशी आहे. मग हा बुद्धिमत्ता जरा कमी असली तरी सातत्य असलेला मुलगा, कन्सिस्टन्सी असलेला मुलगा 100% यश मिळवतो. त्यामुळे सातत्य किंवा कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. आता ह्याला आपण काय करायला पाहिजे हे आधी आपण समजून घेऊया. कन्सिस्टन्सी ठेवणं सोपं आहे का? सोपं नाहीये. बिलकुल सोपं नाहीये. का म्हणजे काय होतंय, आपल्याला एखादं काम करायला घेतलं, लगेच यश मिळते का? नाही. पहिले दिवस झाला, दुसरा झाला, तिसरा, चौथा, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, 2 महिने झाले, तरी एखाद वेळेस यश मिळणार नाही. मग माणूस काय करतो? माणसाला वाटते नाही बाबा, काही उपयोगाचं नाहीये. त्याला असं मी काय म्हणेन, डिप्रेशन आलेगत होते आणि त्याला सेल्फ डाऊट पण वाटतो. हे मला शक्य आहे का? मला होईल का हे? नेगेटिव्हिटी येते त्याचे मनात. त्यामुळे त्याला वाटते नाही, मला हे शक्य नाही बहुतेक, त्यामुळे मी हे सोडून टाकलेलं बरं. होते का नाही असं? आता सपोज एखाद्याची वजन वाढलेलं आहे म्हणा, त्याला वाटते मला वजन माझं कमी करायचं आहे. वजन कमी करायला म्हणून तो जिम लावतो. पहिल्या दिवशी एकदम छान इंटरेस्टनं जिमला जातो, दुसऱ्या दिवशी ठीक आहे, तिसऱ्या चौथ्या दिवशी म्हणतो काय हे, हात दुखतात, पाय दुखतात, नको बाबा, असं त्याला वाटत जाते. मग एक 10 दिवस झाल्यावर बघतो, काय जिमला जाऊन काय उपयोग झाला, माझं वजन काही कमी झालं नाही, पोट काही कमी झालं नाही, कशासाठी? नको जायला म्हणून मग जाणं बंद करतो. किंवा एक दिवस जात नाही, मग एक दिवस जातो, मग 4 दिवस जात नाही, असं करत जातो. मग त्याचं वजन कमी होईल का? नाही. हेच आपण सातत्य ठेवून घ्यायला पाहिजे. एवढंच काय, कितीतरी युट्यूबवर अगदी उत्साहानं आधी चालू करतात बरं का. महिनाभर झाला, 2 महिने झाले, सबस्क्रायबर्स वाढत नाही, व्ह्यूज वाढत नाही म्हटल्यावर यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं बंद करतात. किंवा 8 दिवसानं एकदा, 10 दिवसानं एकदा असं करतात. सातत्य नाहीसं होते. मग काय होते? वाढेल का? मग नाही. त्यामुळे सातत्य महत्त्वाचं आहे. आणि सातत्य किंवा कन्सिस्टन्सीसाठी आपण एक म्हणजे आधी जाणून घ्यायला पाहिजे, सातत्याशिवाय, कन्सिस्टन्सीशिवाय काही शक्य नाही. फॉर एक्झाम्पल, आपण रोज दात घासतो, राईट? 2 वेळा, सकाळी एकदा, रात्री एकदा. आपण ठरवलं नको, आठवडाभर दात घासायचेच नाहीये, आणि 8व्या दिवशी म्हणतो 16 वेळा घासतो आज. होईल का? फायदा होईल का? नाही. कशामुळे? कन्सिस्टन्सी नाही म्हणून. म्हणजे कन्सिस्टन्सी अतिशय महत्त्वाची आहे. ही सोपी आहे का? बिलकुल सोपी नाहीये. का म्हणजे दिवस रात्र आपल्याला काम करावं लागते.
ताई 1-2 दिवस नाही, तरी दिवस केल्यावर तुम्हाला रिझल्ट दिसेल, परिणाम दिसेल. नाही ते नाही. रियालिटीमध्ये आपल्याला वाटते मॅगीगत 2 दिवस केलं लगेच आपल्याला रिझल्ट पाहिजे. होते का तसं? नाही होत. त्यामुळे हे सातत्य किंवा कन्सिस्टन्सीसाठी आधी आपल्याला माइंडसेट आपला क्लिअर पाहिजे. माइंडसेट क्लिअर पाहिजे. ओके, किती दिवस असू देत, किंवा मला माहीत आहे, मी बघितलंय कितीतरी लोकांचं, थॉमस अल्वा एडिसनचं बघितलंय मी. 10,000 प्रयोग त्याचे निष्फळ गेल्यावर, फेल गेल्यावर मग त्याला सक्सेस मिळाला. हे मला माहीत आहे. मग किंवा मी वाचलेलं आहे, कुठली गोष्ट 1000 वेळेला केली तर तुम्हाला यश नक्की मिळते. मग मी 1000 वेळेला करायला पाहिजे का नाही? पाहिजे. हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. मनाला क्लिअर कट पाहिजे स्वतःला. ओके, मला हे करायचं आहे, मला हे काही झालं तरी मिळवायचंच आहे यश या गोष्टीत. एवढं तुम्हाला मनानं तुम्ही क्लिअर असलात की मग कन्सिस्टन्सी ठेवली की नक्की 100% यश मिळते. ब्रेक घ्यायचं नाही मध्ये मध्ये. आणि फोकस कशात न करायचा? फेक गोष्टींवर नाही. खरोखर मला हे सिस्टम बिल्ड करायचं आहे, अमुक करायचं आहे म्हणून लॉंग टर्म ठेवा. ओके, म्हटलेत ना 1000 वेळेला केल्यावर येते. ओके, मला पुरणपोळी करायची आहे. फर्स्ट टाइम एकदम मी करायला निघाल्यावर माझी अगदी सुंदर येईल का पुरणपोळी? माझी आजी आई करत होती तसं नाहीये. काय तर चुकेल. मग मला कळेल, हो असं करायला पाहिजे होतं. त्यामुळे ह्याला सातत्य पाहिजे. हल्ली काय झालंय आपल्याला, विदिन 2 मिनिट्स मॅगी मिळते. काही केलं, फोन केला, लगेच घरात तयार येते कुठली. मग त्यामुळे कन्सिस्टन्सी हल्ली आपल्याकडे जराशी कमी झालेली आहे. त्यामुळे ही कन्सिस्टन्सी आपण डेव्हलप करायला पाहिजे. बिलकुल असं एक्सपेक्ट करायचं नाही, ओके मी 4 दिवस केला म्हणजे 5व्या दिवशी मला रिझल्ट दिसणार. नाहीच दिसणार, बिलकुल नाही दिसणार. मग आणि हे कधी मिळेल, किती वेळेला केल्यावर हे गॅरंटी आहे का? नाही. कोणाला 3 महिन्यांनी यश मिळेल, कोणाला 4 महिन्यानं, कोणाला 10 महिने जावे लागतील. त्यामुळे हे आपल्याला आधी नक्की पाहिजे. किती काळ लागू दे, पण मी हे सोडणार नाही. हे माझं हॅबिट. मी म्हटलं आपलं ब्रश करायचं कसं हॅबिट आहे, तसं जे काही आपण काम करायचं ठरवले तर आपण हॅबिट म्हणून घ्यायला पाहिजे. आणि हे रियालिटी आहे. रियालिटीमध्ये लगेच यश मिळत नाहीये. सचिन तेंडुलकर ओव्हरनाईट तयार होत नाही. त्यानं किती काळ त्याच्यासाठी प्रॅक्टिस केलेला आहे. किंवा इवन फिल्म ॲक्टर्स बघा तुम्ही, ग्रेट आपले अमिताभ बच्चन असू देत, माधुरी दीक्षित घ्या, कोणी, ऑल ऑफ ए सडन त्यांना मिळालं का यश? नाही. इन द बिगिनिंग कित्येक वेळेला फेलियर भेटते आपल्याला. फेलियर मिळाला म्हणून आपण सोडून द्यायचं नाही. हे फेलियर मिळाले ते माझं काय चुकले, मी कुठे काय करायला पाहिजे हे जरासं बघायचं आणि तर करेक्शन करून पुढे जायचं, तरच यश मिळणार. एवढ्यासाठी काय करायला पाहिजे आपण? कितीतरी ग्रेट लोकांचे ऑटोबायोग्राफीज वाचूया आपण. किती वेळेला त्यांना अपयशाला समोर जावं लागले हे बघा. त्यामुळे
लगेच मी चालू केलं आज म्हणजे लगेच उद्याला मला यश मिळते, बिलकुल नाही. वेळ लागतो. कोणाला जरा लवकर मिळेल, कोणाला वेळ मिळेल, पण मी ठरवलं असलं ते ही कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे हे आपण डेव्हलप करायचं आहे. हे बघा, आपल्याकडे सातत्य नसलं, कन्सिस्टन्सी नसली, आपली मुलं उद्या तर फॉलोअप करतील का? नाही. त्यामुळे आधी आपण कन्सिस्टन्सी फॉलो करू, म्हणजे आपोआप आपले मुलांना पण तर फॉलो करू शकतात ते. आपल्याला काय म्हणायचं आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.